सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते पठाण साहेब, वसंतरावजी सुनावे, शिवराज पाटील होटाळकर, माधवराव पावडे, साहेबराव धनगे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ घातलेले नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन अण्णा अंबर्डे आणि पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवावी लागली। 24 तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि 24 तारखेला रात्री मला निरोप आला की 25 तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एबीसी फॉर्म घेऊ ही निवडणूक लढवायची। निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मान्यवरांनी प्रवेश करावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो, प्रयत्न करत आहे। थोडं मोबाईल बंद करता का? त्यामध्ये माजी आमदार अविनाशराव घाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी सदस्य हंसराज पाटील, लोह्याचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सूर्यवंशी, कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुसाताई केंद्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे, त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य साहेबराव धनगे, नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला। त्यानंतर शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 247 लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले घेऊन मुंबईला आले। शिवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख, माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, त्यांच्यासोबत 4 APMCच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत 6 आणि दिगंबर पवार त्यांच्यासोबत काही तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मोहन अण्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे। त्यामुळं मोहन अण्णांच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या 28 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थितीत मोहन अण्णा अंबर्डे यांचा प्रवेश होतो। मोहन अण्णांच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य, अनेक महापालिकेचे सदस्य, अनेक नगरसेवक, 28 तारखेला दादांचं आगमन होईल नांदेडला। त्यानंतर आता मोहन अण्णा पूर्वी काँग्रेसमध्ये होते, त्यांचं कार्यालय होतं, तसं आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालले तसं त्यांचाही बदला लागला।
त्याच्यामुळं राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर तिथे उद्घाटन होतं आणि उद्घाटन करून ओम गार्डन या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश होईल. अण्णांच्या प्रवेशाला वेळ लागत गेला. अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदरही सांगितलं. अण्णाची मानसिकता पूर्णपणाने झालेली होती. नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन अण्णांची भेट करून आणलेली होती. त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे. पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे आणि त्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे. स्थानिकचे काही विरोध होता, अडचणी विरोध असण्याचा काही कारण नाही. आजही जिल्हाध्यक्ष नाही. आज जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्यासोबत दिलीपराव धर्माधिकारी कुंभरावकर आणि त्यांच्या हात पायाची काहीतरी ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाही आहे. जीवनराव घोगरे कुठेतरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्षपद आमचं रिक्त आहे. त्याच्यामुळं कोण आहे कोण नाही त्याच्यात काही मतभेदात आणखी मतभेद कोण एक मोठा पक्ष सगळ्या नांदेडमध्ये जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाही आहे. मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची चर्चा झालेली आहे. निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करतो. रिक्त पदावर संधी देणार, रिक्त पदावर संधी देणार. मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. तो माझा अधिकारच नाही. आज तरी मोहन अण्णा आणि त्यांच्या सोबतची सगळी मंडळी पण तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीनं चढावड लागली येण्यासाठी. आपण अनेक वेळ बोलले होते की मी काँग्रेस कधीच सोडणार नाही. आम्हाला प्रतिक्रिया दिली. मग अचानक काँग्रेस सोडायचं काय झालं? म्हणजे अभूत झाल्यामुळं की कारण काय काँग्रेस सोडायचं? त्याच्यावर अण्णा बोलायचं का मी अण्णाच बोलायचं. आधी मी बोलतो मग आधी मी सांगतो मग अण्णा सांगतो. आम्ही पण भाजपमध्ये गेल्यावर सांगितलं तर बरोबर आहे. इथंच जीवन इथंच मरण हे सांगितलं होतं जिना या मरणा या ते पण मी सांगितलं होतं. पण पक्षाने ऍडजस्टमेंट केली आणि मला तिकडे पाठवलं तर त्याच्यामुळे अण्णा त्याचं सांगतील काय अण्णा काय असे अण्णाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्षाने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही. अनेक लोक म्हणत होते तरी सोडले. दादांचा प्रवेश आहे का खदेगावकर साहेब? आज तरी मोहन अण्णा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात मी बोलतोय. पण नांदेडमधले अनेख मंडळी राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छिते. माझी पण विनंती आहे आधी पाहिजे माझी भूमिका आहे. खदगावकर साहेबांच्या काही संपर्कात आहेत का? मी संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यांना विनंती केलेली आहे. नाही असं नाही. निर्णय शेवटी त्यांना घ्यायचा. दादांची आजीदादांची पण भेट झालेली आहे. झाली मीच म्हणून आणली. पुढे काही झालं नाही. जेवढ्यांच्या भेटी आहेत त्या सगळ्यांच्या भेटी मीच घडून आणलेल्या आहेत. माजी आमदार सुरेश जेटले यांची पण भेट घडून आणली. उद्या 15 तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे. तिथे पण अजितदादा येत आहे. त्याच्यामुळे अनेक मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. आज पहिले सुरुवात तुम्हाला सांगितलं तर याच्यानंतर मी सगळ्याला चर्चा करणार. काय सांगणार नाही. चर्चा करणार तुम्हाला महत्वाचं तुम्हाला सुरुंगाचा विषय नाही. हे काय जबरदस्ती होत नाही कोणाची. पक्षामध्ये काम करताना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी यांच्यासोबत काम करताना एक मित्र म्हणून काम करतो. नेता म्हणून मागे काम केलं नाही पुढे करणार नाही. होटाळकर साहेब आधी तुमच्यासोबत भाजपमध्ये होते, आता ते तुमच्यासोबत आहे. अजून कोणी भाजपमध्ये येणार नाही. मी आणखी भारतीय जनता पक्षाला हात लावलेला नाहीये आपल्या माहितीसाठी. आणि घोटाळकरांना भारतीय जनता पक्षाने पक्षातून काढलं. मी भारतीय जनता पक्षात आणखी कोणालाही हात लावलेला नाही.